नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात वेकोली कामठी उपक्षेत्रातील इंदर कॉलरी क्रमांक 6 इथं समोर आलेल्या 32 कोटी रुपयांच्या घरकुल घोटाळ्यानं प्रशासनात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन रामटेकचे एसडीओ प्रियेश महाजन यांनी 5 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली असून ही समिती केवळ 4 दिवसात आपला अहवाल सादर करणार आहे। नागपूरच्या पारशिवनी तालुक्यातील वेकोली कामठी उपक्षेत्रातील इंदर कॉलरी क्रमांक 6 येथील 32 कोटी रुपयांच्या घरकुल घोटाळ्यांना प्रशासन सतर्क झालं आहे। 20 मार्च रोजी UCN न्यूजनं हा मुद्दा ठळकपणे मांडल्यानंतर चौकशी प्रक्रियेला वेग आला। त्यानंतर 25 मार्च रोजी रामटेकचे एसडीओ प्रियेश महाजन यांनी घटनास्थळी भेट देत तपास केला असता घरकुल मूल्यांकन प्रक्रियेत अनियमितता झाल्याची बाब समोर आली। त्यानंतर एसडीओ यांनी तत्काळ 5 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आणि 4 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। या समितीत रामटेकचे तहसीलदार रमेश कोल्पे, पारशिवनीचे तहसीलदार सुरेश वाघचौरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता, वेकोली अधिकारी आणि फिर्यादी यांचा समावेश आहे। सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणात सर्वे विभागातील अभिषेक सिंग आणि भूमी अधिग्रहण विभागातील किशोर लंगडे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहे। त्यांच्या चौकशीची ही मागणी आता जोर धरत आहे। आता सर्वांचं लक्ष या चौकशी समितीच्या अहवालाकडे लागलं असून 32 कोटींच्या कथित घोटाळ्याचा संपूर्ण तपशील समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जहां की 32 करोड़ का आवासीय मूल्यांकन घोटाला चल रहा है, उसकी गंभीरता को देखते हुए माननीय रामटेक एसडीओ प्रियेश महाजन जी ने 5 सदस्यीय कमेटी का गठन किया है। उसमें रामटेक तहसीलदार, पारशिवनी तहसीलदार, सहायक अभियंता PWD, सवेरिया लेवल का कोई प्राधिकृत अधिकारी और शिकायतकर्ता का कोई प्रतिनिधि, इनको मौका चौकसी करके कथित हुए घोटाले की जांच करना है और 4 दिन के भीतर अहवाल एसडीओ साहब को देना है।